नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण काल या रानामध्ये व्हिडिओ केला होता की पाचट कुटी आहे. तर शेतकऱ्यांनी पाचट कुटी न करता डायरेक्ट तुम्ही जे आपलं ऊस आहे पाचट कुटीचं न करता डायरेक्टली रोटर वगैरे मारून नांगरट मारून पाचट कुटी होते का, तर याचा प्रॉब्लेम असा होतो की शेतकऱ्यांनी पाचट कुटी जर नाही केली आह्याचं रोटर मारलं तर ते ऊसाचे मी सांगितलं आता हा ऊसाचा एकदम मोठा ढीग आहे, एवढं मोठं ऊसाचं पान आहे. हे रोटरनं जर आपण कुटी करायला गेलो तर यांची पानाची कुटी करायला 4 ते 5 वेळा आपल्याला रोटर मारायला लागतो. रोटरचा खर्च एकरी किती असतो? रोटर करायला 3200 रुपये रोटरचा खर्च येत असतो आपला. एकदा रोटर मारायचा 3200. आपला घरचा ट्रॅक्टर असला तरी डिझेलचा खर्च येतच असतो शेतकऱ्यांना. रोटर आला, नांगरट आली, त्याच्यानंतर तरीही पाचट कुटी होत नाही, पाचट ती प्रॉपर तुकडा होत नाही, पाचट त्याच्यामुळे कुजत नाही. अशा कंडिशनला शेतकऱ्यांनी पाचट कुटी केली पाहिजे हे आमचं म्हणणं असतं की पाचट कुटी करा आणि नंतर तुम्ही तुमचे जे मशागत, तुमचा घरचा ट्रॅक्टर असेल, नांगरट असेल, रोटर असेल, ज्या गोष्टी आपण ज्या प्रॅक्टिसेस नंतर करणार आहे मशागतीच्या त्या करू शकतो. आता याच्यामध्ये आपला खर्च किती येतो पाचट कुटी करताना? 3600 रुपये एकर. 3600 रुपये एकर पाचट कुटीचा खर्च येतो. आणि हा एकदा खर्च केल्यानंतर आता पूर्ण रानामध्ये आपण पाचट कुटी या साईडला राहिली तर त्या साईडला पाचट कुटी पूर्णपणे झालेली आहे. एकदम त्या सगळ्या पास्टीचा भुगा झालेला आहे. एक बारीक बारीक तुकडे 4 ते 6 इंचाचे सगळे तुकडे होऊन जातात. ते मशीन कसं करतं, कॉम्प्रेसर वर्किंग कसं राहतं याचं, वाऱ्याच्या ते कॉम्प्रेसर पाचट उचलून उचलते आणि मागे कटर आहेत, ते कटर बारीक करतात. हा, म्हणजे पाचट पूर्णपणे तुमची खालची वर उचलली जाते आणि नंतर पाठीमागे जाऊन ते सगळ्या पास्टीचा तुकडा होऊन ते मागे फेकला जातो. पूर्णपणे सरीतली पाचट उचलली जाते का? ते उचलली, तोडवली असली तर जात नाही. हा, फक्त ज्या वाहन गेलं असेल चाकूला उचलत नाही पाचट, किंवा वली असली तर 8 ते 10 दिवस वाळायला लागते पाचट पूर्णपणे. म्हणजे ऊस तोडणी झाल्यानंतर 8 ते शेतकऱ्यांनी 10 दिवस पाचट वाढलीच पाहिजे, पूर्णपणे वाळली पाहिजे. बारीक होत नाही. आणि त्याच्यानंतर मग मशीन आपण पाचट कुटीचं प्लॅनिंग केलं पाहिजे. या शेतकऱ्यांनी ज्या छोट्या 2-3 गोष्टी आहेत याची काळजी घेतली पाहिजे, तर आपल्या पाचटीचा पूर्णपणे पाचट कुटी होऊन जाणार आहे. जर त्यांचं म्हणणं आहे की सरीचं, हा बरोबर आहे, ज्या रानातून आपला ऊस, ज्या सरीतून आपला ऊस बाहेर निघालेला असतो तिथली पाचट दबली असेल तर ते एअर मार्फत ते पाचट उचलली जात नाही कॉम्प्रेसरनं. बाकी सगळी जी वरचीवर मोकळी पाचट आहे, वाळकी पाचट आहे, ती पूर्णपणे उचलली जाते आणि मागं कटरनं त्याचा तुकडा होऊन मागं फेकली जाते. पूर्ण अशी पसरली जाते का पाचट? पूर्ण रानामध्ये तुमच्या पाचट ती पसरली जाते. याच्यामुळे पाचट कुटी. याच्यानंतर आपण काम केलंय, आपला रोटर पण मागे चालू आहे. एक ट्रॅक्टरने पाचट कुटी चालू आहे, मागे रोटर चालू आहे. रोटरनं लगेच सऱ्या रोटरून घेऊन एक 8 दिवस रान आहे असं तापवून आपण नांगरट करून रान परत तापत ठेवणार आहे. धन्यवाद.